एव्हरग्रीन नॉलेज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी तुम्हाला एक नवीन चॅप्टरविषयी सांगणार आहे. सिम्पल स्ट्रेस अँड स्ट्रेन या विषयास तुम्हाला मी सांगणार आहे. त्याच्यातलं एक ठराविक टॉपिक घेतलेले ते आज तुम्हाला एक सरळ सोप्या भाषेत एक समजवण्याचा एक प्रयत्न करणार आहे. त्याच्यातलं पहिलं एक बघू, रिजिड बॉडी. रिजिड बॉडी म्हणजे काय? बॉडी विच इज डज नॉट डिफॉर्मेशन अंडर द ॲक्शन एक्सटर्नल फोर्स. अ रिजिड बॉडी आयडियल राईट अ बॉडी अँड इमॅजिनरी बॉडी. म्हणजेच काय? रिजिड बॉडी म्हणजे काय? कडक शरीर, जे शरीर बाह्य शक्तींच्या प्रभावाखाली विकृत होत नाही व एक कठोर शरीर आहे. आदर्शपणे कठोर शरीर एक काल्पनिक शरीर आहे, त्याला रिजिड बॉडी म्हणतात. ह्याला तुम्हाला जर पेपरामध्ये प्रश्न विचारला त्यांना फक्त एवढंच, रिजिड बॉडी म्हणजे काय? कडक शरीर. एक मराठीत एक्सप्लेनेशन लक्षात ठेवून एक मांडण्याचं, बॉडी विच इज डज नॉट डिफॉर्मेशन अंडर द ॲक्शन एक्सटर्नल फोर्स रिजिड बॉडी. डिफॉर्मेशन अंडर द ॲक्शन एक्सटर्नल फोर्स द रिजिड बॉडी. एवढं जरी लिहिलं तर तुम्हाला रिजिड बॉडीची डेफिनेशन ऑटोमॅटिक तुम्हाला लिहिता येईल. त्याच्यानंतर दुसरा टॉपिक बघू, इलॅस्टिसिटी. इलॅस्टिसिटी म्हणजे काय? इलॅस्टिसिटी एक बेस्ट एक्झाम्पल जर तसं पाहायला लागलं तर रबराचं एक्झाम्पल तुम्ही देऊ शकतात. इट इज द प्रॉपरली मटेरियल बाय व्हर्च्युअल विच इज रेकग्नाइज द ओरिजिनल शेप्स अँड साईज ऑन अ रिमोल एक्सटर्नल फोर्स ॲक्टिंग ऑन इट. म्हणजे त्याचं ही एखादी सामुग्री गुणधर्म व त्याच्या आधारे तिच्यावर कार्य करणाऱ्या बाह्य शक्तींना काढून टाकल्यानंतर त्याचा जो मूळ आकार तयार होतो ना, तो आकार परत मिळवण्यासाठी शक्ती काढून टाकल्यानंतर त्याचा आकार मूळ पूर्णप्राप्त झालेला शरीर पूर्णपणे लवचिक असल्याने म्हटले जाते. असे म्हटल्या जाणाऱ्या लवचिक शरीराच्या शक्तीतून निर्माण होणारी जी विकृती असते ती पूर्णपणे नाहीशी केली जात नाही, ती अंशतः नाहीशी होते व लवचिकता शरीराच्या बाबतीत विकृतीच्या वेळी बाह्य शक्तींना केलेल्या कामाचा काही भाग व उष्णतेच्या स्वरूपात विसर्जित केला जात असतो. त्या लवचिक शरीराला ज्या दरम्यान जी विकृती तयार होत असते ती लवचिकता असते. हे आता तुम्हाला एक मराठीत सांगण्याचा एक प्रयत्न केला याकरता की ते इंग्लिशमध्ये कसं ट्रान्सलेट करता येत. इलॅस्टिसिटी म्हणजे काय? रबराचं एक बेस्ट एक्झाम्पल म्हणजे ज्यावेळेस आपण रबर ताणतो, रबर ताणल्यानंतर ते प्रसरण पावतं. जेवढा आपण ताण देऊ तेवढं ते प्रसरण पावतं. नंतर ते सोडल्यानंतर ते परत त्याच्या मूळ आकारावर येत असतं. ही इलॅस्टिसिटी. इलॅस्टिसिटीची फक्त एवढी एक डेफिनेशन लिहायची, एक शॉर्टमध्ये एक डेफिनेशन लिहायची आणि त्याच्यानंतर त्याचं एक्झाम्पल, रबराचं एक एक्झाम्पल द्यायचं. त्याच्यानंतर आपण बघू प्लास्टिसिटी. प्लास्टिसिटीमध्ये काय? इट इज द प्रोपेशन ऑफ द मटेरियल बाय द व्हर्च्युअल विच इज डज नॉट रेकग्नाइज द ओरिजिनल शेप अँड साईज रिमूव्ह द एक्सटर्नल फोर्स ॲक्टिंग. म्हणजेच काय? प्लास्टिसिटी म्हणजे काय? ही सामग्रीच्या मालमत्ता व तिच्या आधारे तिच्यावर जे कार्य करणाऱ्या बाह्य शक्तींना काढून टाकल्यानंतर त्याचा मूळ आकार आणि त्याचा जो आकार असतो तो परत मिळत नाही, त्याला प्लास्टिसिटी म्हणजे. प्लास्टिसिटी म्हणजे काय? जसं आपण रबराला ताणल्यानंतर त्याला जितका आपण ताण देऊ तेवढं ते प्रसरण पावत असते, पण प्लास्टिसिटीचं तसं नसतं. त्याचा मूळ आकार तो बदलत नसतो, त्याला प्लास्टिसिटी म्हणतात. प्लास्टिसिटीचं ही एक डेफिनेशन तुम्ही लिहून एक प्लास्टिसिटीचं एवढं एक डेफिनेशन लिहायची आणि त्याला एखाद्या कोणत्याही मटेरियलला जास्त ताण दिला तरी ते प्रसरण पाहू शकत नाही, त्याला प्लास्टिसिटी म्हणतात. हे एवढं एक लक्षात ठेवण्याचं आहे. एवढं प्लास्टिसिटी फक्त एवढीच एक डेफिनेशन लिहायची, बाकी नाही. त्याच्यानंतर चौथा टॉपिक, ॲक्सियल लोडेड बार. ॲक्सियल लोडेड बार म्हणजे काय? कन्सिडर अ बार युनिफॉर्म क्रॉस सेक्शन लोडेड इट इज एंड अ पेअर इन अपोजिटली डायरेक्शन फोर्स. म्हणजेच ज्या विरुद्ध दिशेने निर्देशित केलेल्या बलाच्या जोडीला लोड केलेला एक समान क्रॉस सेक्शन बाराचा विचार केला जातो, त्याला ॲक्सियल लोडेड बार म्हणतात. म्हणजे काय? तुम्ही फक्त ॲक्सियल लोडेड बार म्हटलं फक्त एवढंच लिहायचं, युनिफॉर्म क्रॉस सेक्शन लोडेड द एंड ऑफ द बार आणि अपोजिटली डायरेक्शन क्रॉस सेक्शन, हे एवढं लिहायचं. आणि त्याचं ॲक्सियल लोडेड बारचं मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. ह्या ज्या डायग्राम दिलेला आहे ह्या डायग्राम तुम्ही काढू शकतात. ॲक्सियल लोडेड बारचे डेफिनेशन लिहून फक्त हे दोन डायग्राम काढायच्या. ह्या डायग्राममध्ये तुम्हाला मी समजवण्याचा प्रयत्न करतो ॲक्सियल लोडेड बार म्हणजे काय. हा एक बार आहे, तुम्हाला मी याच्यात दिलं असेल, हे बघ A and B. त्याच्यामध्ये बघा
हा ए आणि हा बी. याच्यामध्ये काय केलं आहे, जे बाहेर जे पी म्हणजे फोर्स म्हणजे बल. बघा, हा बाहेरच्या साईडने ताणण्याचा प्रयत्न होतो आहे, इथं मधल्या साईडने दाबण्याचा प्रयत्न येईल. बार इन द टेन्शन, बार इन द कॉम्प्रेशन. बार इन द टेन्शनमध्ये याला एक्सपांड केलं जातं आहे, कॉम्प्रेस केलं जातो आहे. याला बार इन द कॉम्प्रेस म्हणून मधल्या साईडला दाबलं जातं याला. म्हणजे हा बाहेरच्या साईडने प्रेस केला जातो आहे. बार इन द टेन्शन, बार इन द कॉम्प्रेशन, याला दोघं साईडने प्रेस केलं जातं आहे. हे एक्झाम्पल द्यायचं. ॲक्सेल लोडचे डेफिनेशन लिहून या दोन डायग्राम काढायचं. फक्त एवढंच तुम्ही ॲक्सेल लोडेड बारचं लिहू शकतात. त्याच्यानंतर बघू आपण नॉर्मल स्ट्रेस. नॉर्मल स्ट्रेस म्हणजे काय, वेन अ बॉडी इलास्टिक मटेरियल इज ॲक्ट अपॉन अ by an axial force, the force of the resistance offered by the body adjacent deformation per unit cross section area is the called as a normal stress. नॉर्मल स्ट्रेसची फक्त तुम्ही एवढीच डेफिनेशन लिहायचं. नॉर्मल स्ट्रेस ची हे तुम्हाला एक डायग्राम दिलेली, ही डायग्राम तुम्ही काढू शकतात. या डायग्राममध्ये म्हणजे नॉर्मल स्ट्रेस म्हणजे काय, सामान्य ताण. नॉर्मल स्ट्रेस म्हणजे काय, सामान्य ताण. त्याचे हे दोन भाग केलेले. हा जो एक छोटासा एक पोर्शन, हा जो कट केलेला हा पोर्शन आहे, आणि हा जो मोठा पोर्शन हा एक पोर्शन आहे. याला रेजिस्टिंग ऑफ फोर्स इकडून बाह्य साईडने म्हणजे बाहेरच्या साईडने ताण दिलेला आहे हे फोर्स. तर त्याच्यामध्ये म्हणजे जेव्हा सामान्य म्हणजे याची ही डायग्राम काढून ही डायग्राम काढायची, त्याचं हे एक छोटी डायग्राम काढायची आणि त्याचा एक फॉर्म्युला लिहायचा. नॉर्मल स्ट्रेसचा एक फॉर्म्युला आहे तो लिहायचा. अप्लाइड फोर्स एरिया अपॉन एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. नॉर्मल स्ट्रेस याला स्ट्रेस म्हणतात. म्हणजे या पद्धतीने येते. स्ट्रेस इज इक्वल टू पी अपॉन ए. पी म्हणजे पी अपॉन ए. पी म्हणजे अप्लाइड फोर्स एरिया ऑफ क्रॉस सेक्शन म्हणजे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. अप्लाइड फोर्स अपॉन एरिया ऑफ क्रॉस सेक्शन हे लिहायचं. स्ट्रेस इज इक्वल टू पी अपॉन ए. त्याचं युनिट आहे द स्ट्रेस इन mm². हे एवढं लिहायचं. नॉर्मल स्ट्रेस म्हणजे काय, त्याची ही डेफिनेशन लिहायची. हे डेफिनेशन लिहून हे डायग्राम काढायची. डायग्राम काढून हा फॉर्म्युला लिहायचा. अप्लाइड फोर्स एरिया अपॉन क्रॉस सेक्शन एवढं हे लिहायचं आणि युनिट लिहायचं. त्याच्यानंतर पुढचा डेफिनेशन बघू. स्ट्रेन म्हणजे काय, स्ट्रेन म्हणजे ताण, जो मानसिक ताण म्हणतो आपण त्याला. मराठीत एक सांगण्याचं म्हणजे मराठीत जर सांगायला गेलं तर मानसिक ताण म्हणतं. When a body elastic material is act upon a axial force undergoes a change in dimension, dividing the original dimension, it is defined as strain. स्ट्रेन म्हणजे जेव्हा लवचिक पदार्थाच्या शरीरावर अक्षीय शक्तीने कार्य केले जाते, त्या परिणामामध्ये मूळ परिणाम विभाजित केलेल्या परिणामात बदलला ताण म्हणजेच स्ट्रेन म्हणजे मानसिक ताण. त्याच्यात तुम्हाला एक इफ अ बॉडी इज अ टेन्शन द स्ट्रेन इज कॉल्ड एज टेन्साईल स्ट्रेस रिप्रेझेंटेड इन एलॉंगनेशन स्ट्रेचिंग इन द मटेरियल. जे शरीर ताणात असेल त्या स्ट्रेनला टेन्साईल स्ट्रेस म्हणतात, जो एक दर्शवतो त्या साहित्य लांबवणे किंवा ताणणे होते. टेन्साईल स्ट्रेस इज टेकन द पॉझिटिव्ह अँड कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेन इज टेकन निगेटिव्ह. म्हणजे तो एक पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हसुद्धा असू शकतो. तुम्हाला स्ट्रेन म्हणजे काय एक सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न, म्हणजे एक सोप्या भाषेत जर सांगायचं म्हटलं तर स्ट्रेन म्हणजे काय, मानसिक ताण. म्हणजे त्या पदार्थावर असलेला एक मानसिक ताण. म्हणजे आपण म्हणतो ना, आता तुम्हाला याच्यातनं सांगण्याचा प्रयत्न करतो. हा पदार्थ आहे म्हणजे ही जी एक वस्तू, ह्या वस्तूवर असलेला हा ताण, मानसिक ताण, त्या पदार्थावर असलेला एक मानसिक ताण. असं फक्त एवढंच लिहायचं. स्ट्रेन म्हणजे काय याची ही डेफिनेशन लिहायची इथून ते इथपर्यंत. आणि त्याच्यानंतर हा टॉपिक लिहायचा इथून तर हा एवढा टॉपिक लिहायचा. स्ट्रेन म्हणजे याची ही डेफिनेशन इथून तर इथपर्यंत ही डेफिनेशन लिहायची. आणि त्याच्यानंतर हा इथून तर इथपर्यंत. आणि टेन्साईल स्ट्रेस म्हणजे पॉझिटिव्ह टू कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेन टेकन टू निगेटिव्ह. एवढंच स्ट्रेनचं फक्त एवढंच लिहायचं असतं. आणि एवढंच
लक्षात ठेवण्याचा एक टॉपिक म्हणजे काय, मानसिक ताण म्हणजे त्या पदार्थावर असलेला मानसिक ताण म्हणजे स्ट्रेन. व्हिडिओ कशी वाटली, काय वाटली, शेअर करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लाईक करा. थँक्यू.